आता खत व्यवस्थापन, तुरीला खत कोणतं द्यायचं? तूर हे एक जास्त मुळं असलेलं, खोलवर मुळं जाणारं आणि भरपूर मुळं असलेलं पीक आहे. त्यामुळं याला खताची गरज, म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बा आम्ही नाही दिलं आणि दिलं तरी उत्पादन सारखंच आहे. मी शास्त्रीयदृष्ट्या तसं म्हणणं योग्य नाही, पण मी असं म्हणेल की बा कमीत कमी खताची गरज असते, फार खतं तुरीला द्यायची गरज नाही. पेरणीसोबत तुम्ही खत देऊ शकता. 2, 4, 5 पर्याय देत तुम्हाला. एक पर्याय 24-24-08 किंवा 20-20-0-13. आंतरपीक जर असलं तर DAP 12-32-16, 14-35-14, 10-26-26, 9-24-24, 8-21-21 यापैकी कोणतंही एक द्या. आणि जीवाणू खतं मात्र तुरीला तुम्ही देऊ शकता. एकरी 1 किलो दोनदा ड्रिंचिंग जर केली, ट्रायकोडर्मा सोबत करून टाका. ट्रायकोडर्मा आणि NPK बूस्ट DX असे 2दा ड्रिंचिंग केले, नाही जरी खत दिलं तरी चालेल. तुम्ही ट्रायकोडर्मा अर्धा किलो, ट्रायकोबूस्ट DX आणि NPK बूस्ट DX अर्धा किलो असं जर ड्रिंचिंग केलं, म्हणजे लागवड झाल्यानंतर 10-15 दिवसांनी एकदा किंवा 15-20 दिवसात, महिन्यात कधी केलं चालते, दुसऱ्या महिन्यात एकदा, एका महिन्यानं, असं 2 वेळेस. आणि फुलं लागल्यानंतर P-बूस्ट DX आणि K-लीफ DX या पद्धतीने केलं तरी, खत नाही दिलं तरी तुरीला फारसा फरक पडत नाही, असं बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.